कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. आज महायुती सरकारची वर्षपूर्ती आहे आणि आज तुम्ही साईबाबांच्या दरबारात तुम्ही पोहोचलेला आहात. काय हा योगायोग आहे. खऱ्या अर्थाने माझ्या घरातील लग्न कार्य असल्याने मी आज परिवारासमवेत या भागामध्ये होते आणि इथून येता जाता कधीही बाबांच्या दरबारामध्ये येऊन नतमस्तक होणं आणि पुन्हा एकदा पुढच्या कामाला ऊर्जा घेऊन जाणं हा एक उपक्रम आमच्या भक्तांचाच आहे. त्याच्यामुळे आज मी साई दरबारी आले. खऱ्या अर्थानं महायुतीचं पण 1 वर्ष पूर्ती होती आणि अतिशय उत्तमरित्या काम महायुती सरकारने 1 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. 1 वर्ष पूर्ण होत असताना खऱ्या अर्थानं जे काही संकल्प सांगितले गेले होते ते सिद्धीच घेऊन जाण्याचा प्रयत्न या महायुती सरकारने 1 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेला आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील महायुती एकदम भक्कमपणे राहून खऱ्या अर्थानं कष्टकरी कामगार, शेतकरी, महिला भगिनींचे प्रश्न जे काही सोडवण्याची तत्परता आत्तापर्यंत दाखवली गेली त्याच्या अधिक जोमाने हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचा हा प्रयत्न. तर आपण सध्या बघितलं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिला मुलींच्या बाबतीत ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्या महिला आयोग कशा पद्धतीने ते पाऊल पुढे टाकणार आहे हे काय सांगता? गेले 4 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं युद्ध पातळीवरती फार उपक्रम आम्ही राबवले आणि त्याचे परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळत असेल. सर्वाधिक प्रमाणामध्ये बालविवाह कमी व्हावे यासाठी आम्ही मोठी मोहीम राबवली. तरुणाईमध्ये असलेले सायबर गुन्हेगारी कमी करत असताना सायबर सुरक्षेच्या माध्यमातून प्रभावी माध्यमाच्या माध्यमातून जात खऱ्या अर्थाने याच्यावर उपाययोजना केलेल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात राज्य शासनाला शिफारशी केलेत आणि त्याच्या संदर्भात 8 तारखेला अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा वेळ दिली. मोठ्या प्रमाणातले जनजागृतीचा कार्यक्रम हा होत आहे. यामध्ये महिला आणि मुलींवर अत्याचार होऊ नये याच्यासाठीची ती बीट मार्शल, दामिनी पथक, 112 क्रमांक असेल, भरोसा असेल यांच्या माध्यमातून आम्ही उपाययोजना करतच असतो. पण दुर्दैवाने साताऱ्याच्या सासवडे गावातलं असेल, मालेगावची घटना असेल, या सगळ्या घटनांमध्ये आम्ही तातडीने आरोपीला अटक करणं, ते चार्जशीट कमी कालावधीमध्ये दाखल करणं, फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवणं आणि त्या विकृतीचा नायनाट करणं ही खरं आमची भूमिका आहे. पण घटना घडूच नाही याच्यासाठीचा प्रयत्न हा फार प्रभावी करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना आम्ही राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून केलेत. मग शाळा कॉलेजमध्ये जाऊन त्यांचं काउन्सिलिंग करणं, पालकांशी संवाद साधणं, त्याचबरोबर त्यांच्यासाठी असलेल्या टोल फ्री क्रमांकाची त्यांना सातत्याने जाणीव करून देणं आणि जिथं पाहिजे तिथं तक्रार पेटीच्या माध्यमातून आणि कमी कालावधीमध्ये त्यांच्यामध्ये पोलीस यंत्रणा पोचली पाहिजे या सुरक्षितेच्या भावनेतून आम्ही यंत्रणा केलेल्या आहेत. त्याचाही फायदा मुलींना आणि युवतींना मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये 31% महिला ह्या वर्किंग वुमन म्हणून काम करतात आणि त्यांच्यासाठी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं शासनाला शिफारस करून IC ऑडिट केले, इंटरनल कमिटी ऑडिट, जे त्याचा GR काढलेला आहे आणि ह्या ऑडिटचा फायदा असं होणार आहे की आता जिथं त्या काम करणार आहे तिथं त्यांना सुरक्षितेसाठीचं हे चांगल्या पद्धतीचं कवच हे आम्ही त्यांना देतोय जेणेकरून त्याचा फायदा होईल. त्याचाही अवेअरनेस मोठ्या प्रमाणात आमच्याकडून चालू आहे आणि ही सगळी सुरक्षा यंत्रणा आम्ही महिलांसाठी देतोय. पण तरीसुद्धा समाजामधली जी विकृती आहे ती कुठे ना कुठेतरी डोकं वर काढताना आपल्याला दिसते. तर त्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊन लढा देऊयात आणि ह्या विकृतीचा नायनाट करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एकत्रितरित्या करूया. मंगल पर्वतोडा यांनी असं सांगितलं की राज्यातील जे इतर पक्ष आहेत ते देवाभाऊंच्या इशाऱ्यावर चालत आहेत, राष्ट्रवादी देखील चालतं.
मी हे विधान त्यांचं ऐकलेलं नाही आहे, त्याच्यामुळं जे विधान मी ऐकलेलं नाही किंवा मला माहिती नाही त्याच्यावर मी भाष्य करणं थोडंसं चुकीचं ठरेल, पण मी निश्चितपणाने माहिती घेईल. आदरणीय देवभाऊ हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अतिशय सामंजस्याने दोन्ही DCMला बरोबर घेत खऱ्या अर्थानं हे 2 उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री आणि एकत्रित अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारं सरकार आहे. त्याच्यामुळं कोणतेही निर्णय झाले तर एकत्रित चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका या सरकारमध्ये सर्वांचीच राहिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं काम हे महायुती आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अमोल मेटकरी म्हणताय की द्विवर्षपूर्तीला अजित पर्व येणार, काय वाटतं? कार्यकर्ता त्याच्या भावना मांडत असतो, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी त्यांची काही भावना मांडली असेल. कार्यकर्त्याची काही स्वप्न असतात, नेत्याबद्दलच्या काही भावना असतात आणि ते माध्यमांमधून व्यक्त करत असतात. आदरणीय दादा या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपण पाहिले पहाटेपासून रात्रीपर्यंत कष्टकरी कामगारांची कामं करणारा हा नेता आणि प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चालणारं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून सर्व समाजाच्या घटकांना सर्वसमावेशक शिवशाहू फुले आंबेडकरांचा झेंडा रोवणारा हा नेता आणि याच्याबरोबर असलेले कार्यकर्ते, त्याच्यामुळे त्या भावनेतून त्यांनी ते विधान केलं असेल. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांनी एका शाळेच्या विषयी दिलं की त्या ठिकाणी मुलींना धर्मांतर किंवा त्या ठिकाणी जादू करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्याची आपण माहिती घेतली का नेमकी त्या संदर्भामध्ये काय कारवाई केली जाईल? ह्याचीच काही मला माहिती नाही, पण मी नक्कीच आपण सांगितलं तर माहिती घेईल. पण मागील काही विधानांच्या बाबत आपल्याला देखील माहिती आहे. आदरणीय दादांनी त्यांना त्याबाबत नक्कीचपणाने काही सूचना दिल्या होत्या, त्याचं देखील त्यांनी पालन केलेलं आहे. पण असं काही असेल तर आम्ही त्याची नक्कीच माहिती घेऊ. आपण जर बघितलं तर नितेश राणेंनी सांगितलं की महायुतीच्या या वर्षपूर्ती निमित्त त्यांनी महायुतीच्या कामकाजाला 10 पैकी 10 गुण दिलेले आहे. आपण किती गुण देणार? आमचे अर्थातच 10 पैकी 10 गुण असणारच आहेत. महायुती म्हणून उत्तमरित्या काम वर्षभरामध्ये या सरकारने केलेलं आहे. विशेष आमच्या लाडक्या बहिणीचं लाडकी बहीण योजना, लेक लाडकी असेल, त्याचबरोबर वयश्री योजनेच्या माध्यमातून एक सबलीकरण, सक्षमीकरण आणि ह्या वर्षीची टक्केवारी सांगते सर्वाधिक आर्थिक गुणवत्ता वाढली असेल तर ती महिलांची वाढली आहे. कारण की पूर्वी जॉईंट खातं असायचं बँकेमध्ये आणि आर्थिक साक्षरता नव्हती, पण आता स्वतंत्र बँकेमध्ये खातं चालू करण्यापासून मोबाईलचे मेसेज पाहण्यापर्यंत आणि आर्थिक व्यवहार करण्यापर्यंत आमच्या 3.25 कोटी महिला या आर्थिक साक्षरतेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याच्यामुळे केवळ शहरी भाग नाही तर ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या आणि आता पाड्यावरची सुद्धा माझी महिला भगिनी ही स्वतः बँकेत जाऊन तिचा आर्थिक कारभार पाहू शकते, तिचं खातं चालू करू शकते, बँकेत पैसे जमा झालेत का, किती झालेत, किती शिल्लक ठेवू शकते आणि आता मोबाईलवरच्या मेसेजवरून. आणि हीच प्रगतीची बाजू आहे असं मला वाटतं. केवळ पैसा साठवणं हे नाही तर त्या पैशांमधून छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू करणं. शेवटी कोणत्याही राज्याच्या प्रगतीचा आलेख त्या भागातल्या महिलांच्या या आर्थिक साक्षरतेवरून मोजला जातो. आणि म्हणून मला असं वाटतं ही वाढलेली आर्थिक साक्षरता ही याच कालावधी आणि म्हणून मला महायुती ही पूर्णपणे यशस्वीपणे काम करते हे आनंदाने आणि कौतुकाने सांगावं असं वाटतं. आपण जर पाहिलं तर एकूणच मतदारांमधला जे घोळ आहे, त्याचबरोबर जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ते पुढे ढकलण्यात आलेले आहे, त्याचबरोबर मतमोजणी पुढे ढकलण्यात येते, हे पहिल्यांदाच असं घडते असं राजकीय विश्लेषक म्हणताय. आपण पाहतो मतदार याद्यांमध्ये दुबार नोंदणी असते, काही मयत नोंदणी असते. आपण अनेक वेळा ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पण ह्या अडचणी येऊ नये म्हणून सुरुवातीलाच अनेक ठिकाणी त्याच्याबाबतची पडताळणी होत असते आणि ही करत असताना तरी सुद्धा काही त्रुटी राहिल्या तर ते दुरुस्त केल्या गेल्या पाहिजेत. याच्यामध्ये या संदर्भात काही अपील आली असेल तर त्या अपील क्लिअर करणं आणि ती फाईल क्लिअर केल्यानंतर त्या अपील दुरुस्त केल्या पाहिजेत. तर याच्यामध्ये काही ॲप्लिकेशन राहिले असतील त्याच्यामुळे आपण पाहिलेत की निवडणुका ह्या थोड्याशा पुढे गेलेल्या आहेत. एकंदरच मतदारांचं समाधान होईपर्यंत आणि मतदारांनी दिलेले ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती सुनावण्या होईपर्यंत निवडणूक आयोग त्याच्यावरती काम करते. म्हणजेच काय की मतदार हा लोकशाहीचा भाग आहे आणि तो लोकशाही बळकट असली पाहिजे. तर यासाठीच्या ही सगळ्या गोष्टी या प्रक्रियेमधून होतात. पण निवडणूक आयोगाने देखील याच्यामध्ये पारदर्शकपणे आणि ज्या काही त्रुटी राहतात त्या न ठेवता चांगल्या पद्धतीने कामकाज करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं कधीही घडू नये जेणेकरून एक दिवस अगोदर निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली तसं न होता त्याच्या पूर्वकल्पना आणि पूर्वनियोजन चांगल्या पद्धतीचं असावं यासाठीचा प्रयत्न करावा.